आज आपण बनवणार आहोत चटपटीत भडंग। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पूजा शेटे रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपण इथे अर्धा किलो चिरमुऱ्यापासून भडंग बनवणार आहोत। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यात तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं जास्तच लागतं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि तीळ घालून घेणार आहोत। नंतर आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता तेलामध्ये आपण फुटाण्याची डाळ भाजून घेणार आहोत। डाळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। डाळ व्यवस्थित मिक्स करून झाली की त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत। लसूण व्यवस्थित तेलामध्ये भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी इथे जिरेपूड, हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी हिंगही घातलेला आहे। नंतर आपण मीठ ॲड करून व्यवस्थित हलवून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून झालं की गॅस बंद करून घ्यायचा। आता आपण फोडणीमध्ये चिरमुरे ॲड करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। चिरमुरे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळीकडे मसाला लागला पाहिजे। त्यानंतर आपण वरून पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर मी 2 चमचे टाकलेले आहे। रेडी झालेला आहे आपला चटपटीत कुरकुरीत भडंग। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।